नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत. परभणी जिल्ह्याची आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत आणि या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा एपिसोड आपण पाहणार आहोत. त्यातील 84वा प्रश्न आहे. नॅशनल हा शब्द LANOITAN असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत टेलिकॉम हा शब्द कसा लिहाल. आता नॅशनलचं रूपांतर कसं झालं पाहिलं तर बरोबर ही जी अक्षरं आहेत ती सर्व उलट क्रमाने इथं लिहिलेली आहेत. मग त्याचप्रमाणे टेलिकॉम लिहिताना ही अक्षरं उलट क्रमाने येणार, म्हणजे MOCELET असं असणार आहे. MOCELET म्हणजे तिसरा पर्याय बरोबर असणार आहे. आता परभणी हा शब्द दिलेला आहे बघा. 16, 1, 18, 28, 1 किंवा 11, 4, 9 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत पोलीस हा शब्द कसा लिहाल. आता परभणीचं निरीक्षण केलं तर P हा 16व्या क्रमांकाला येतो आणि A पहिल्या क्रमांकाला येतो, R 18व्या क्रमांकाला येतो, B दुसऱ्या क्रमांकाला येतो. पुढचं बघायची गरज नाही. म्हणजे ही जी अक्षरे आहेत ती ABCDच्या ज्या क्रमांकाने आहे ते क्रमांक इथं लिहिलेले आहेत. त्याप्रमाणे पोलीस हा शब्द आता P 16व्या क्रमांकाला आहे, म्हणजे इथं सुद्धा P 16व्या क्रमांकाला आहे. आता 16व्या क्रमांकाला इथं 16 आहे, इथं 16 आहे, इथं 16 आहे, इथं 16 आहे. आता आपण काय बघायचं बघा, हे पटकन कसं ओळखायचं. P 16व्या आहे आणि शेवटचा अक्षर E 5व्या क्रमांकाला आहे. मग आता 5 कुठं आहे पाहायचं. इथं आहे का? नाही. इथं आहे का? आहे. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. म्हणजे हाच पर्याय बरोबर. असं शोधायचं पटकन. पोलीस हा शब्द 16, 15, 12, 9, 3, 5 असं लिहितात. पहिली महिला IPL क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली. आता ज्याप्रमाणे पुरुष IPL क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या त्याचप्रमाणे महिला IPL क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आणि ती सुद्धा पहिली महिला क्रिकेट IPL स्पर्धा आहे ती मुंबई इंडियन्सनेच जिंकलेली आहे. आता जळू हा शब्द आहे. जळू या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखायचं आहे. जळूचं जळवा होणार, म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे. जळूचं अनेक वचन जळवा असे होणार. शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. शिस्त अशिस्त का? नाही. नाशिस्त का? नाही. बेशिस्त का? होय. शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेशिस्त. यापैकी नाही काय संबंध नाही. जसे करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ काय. जसे करावेचा अर्थ काय? आपल्या कृतीप्रमाणे किंवा आपल्या कर्माप्रमाणे आपणास फळ मिळत असते. हा पर्याय जो आहे तो पर्याय बरोबर समजावा. आता नामाचा प्रकार ओळखा. समुद्र समूहवाचक नाव आहे का? तर नाही. समूहदर्शक नाव याचा अर्थ काय? गुच्छ आहे, तर ते समूहदर्शक नाव झालं. तसं पण नाही. भाववाचक आहे काय? काय नामाचा भाव किंवा गुण त्यातून दिसतो का? नाही दिसत, म्हणजे भाववाचक नाही. सामान्य नाम आहे का? तर होय. सामान्य नाम याचा अर्थ काय? संपूर्ण त्या जातीचा बोध होतो. समुद्र म्हटल्यानंतर सर्व समुद्रांचा आपल्याला बोध होतो. जसे फूल म्हटल्यानंतर सर्व फुलांचा बोध होतो, त्याप्रमाणे समुद्र हे सामान्य नाम आहे. विशेष नाम म्हणजे आपण ठेवलेलं नाव. आता समुद्राला एखादं नाव अरबी किंवा पश्चिम बंगाल किंवा बंगालचा महासागर असं नाव ठेवलं असेल तर ते विशेष नाम होईल.
पूजाचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला तर 1997 ची 31 जानेवारी रोजी कोणता वार असेल? 96 नंतर लगेच 97चा साल चालू होतं. म्हणजे डिसेंबर महिन्यातले 30 दिवस अजून आहेत, कारण 1 डिसेंबरचा वार दिलेला आहे. म्हणजे डिसेंबर महिन्याचे 30 दिवस पकडायचे आणि जानेवारीच्या 31 तारखेचा वार विचारला आहे, म्हणून जानेवारीचे पूर्ण 31 दिवस पकडायचे. 30 आणि 31 61 दिवस झाले. 61ला काय करायचं? 7ने भागायचं. 7 7 8 56 म्हणजे 5 बाकी उरते. म्हणजेच रविवारपासून 5 दिवस पुढे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे शुक्रवार येणार. अशा पद्धतीनं हे वार किंवा दिवस काढायचे. भारताचे सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? नितीन गडकरी हे रस्ते बांधणी मंत्री आहेत. निर्मला सीतारामन हे अर्थमंत्री आहेत. राजनाथ सिंह गृहमंत्री आहेत किंवा संरक्षण मंत्री आहेत आणि अमित शाह गृहमंत्री आहेत. एका कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते तर 4 तासात किती बॉटल भरेल? आता सरळ काय करायचं? 6 तासात 840 तर 4 तासात किती? म्हणजे काय करायचं? 4 गुणिले 840 भागिले 6. 6 एके 6 14 संग 84 शून्य 14 चौक 56 560 म्हणजे पर्याय क्रमांक बी 560 बॉटल भरल्या जातील 4 तासामध्ये. सारनाथ अशोक स्तंभ कोठे आहे? सारनाथ अशोक स्तंभ उत्तर प्रदेशात आहे आणि तो वाराणसीच्या जवळपासच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर बरोबर. अमरला परीक्षेत 5 विषयात 85, 90, 78, 64, 63 असे गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती? हे काय सोपं आहे. यांची बेरीज करायची. 85 अधिक 90 अधिक 78 अधिक 64 अधिक 63 बरोबर 380. एकूण विषय आहेत 5 म्हणून भागिले 5 केल्यानंतर 76 सरासरी गुण अमरला मिळाले असा त्याचा अर्थ आहे. 12ला 132 तर 24ला किती? आता 12 गुणिले 12 144 येतं आणि 12 गुणिले 11 बरोबर 132. तसंच 24 गुणिले 11 करायचं. 24 गुणिले 11 11 चौक 44 4 11 दोन्ही 22 आणि 4 23 24 म्हणजे 26 264 म्हणजे पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे परभणी जिल्ह्याची सरकारी प्रश्नपत्रिका इथे संपलेली आहे. अशाच वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही आमचे चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.